मित्रांनो, MPSC प्रश्न असे प्रश्न आहेत हमखास चुकणार आपण. कोणत्या जिल्ह्याला आलेला आहे, वर्ष कोणतं आहे, सगळ्या गोष्टी स्पष्टीकरणासहित आपण प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, कमी टायमामध्ये आपल्याला जास्त प्रश्न सॉल्व करायचे आहेत मित्रांनो. वळूया स्पष्टीकरणासहित या प्रश्नांचा आपण गोष्टी चेक करणार आहोत. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो? खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो? ठीक आहे, तर र, क, भ आणि ल. तर मित्रांनो डायरेक्ट अगोदर आन्सर सांगतो तुम्हाला. भ हा ओष्ठ्य वर्ण आहे. ज्या वर्णांचा उच्चार ओठातून होतो त्यांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. त्याच्यापैकी भ आहे. ठीक आहे, तर मित्रांनो र हा मूर्धन्य वर्ण आहे. कसला वर्ण आहे? मूर्धन्य. मूर्धन्य वर्ण आहे र. ठीक आहे. क हा कंठ्य वर्ण आहे. कंठ्य वर्ण. कसला वर्ण आहे मित्रांनो? कंठ्य वर्ण आहे. ठीक आहे. भ हा ओष्ठ्य वर्ण आहे मित्रांनो. कसला वर्ण आहे? ओष्ठ्य. आणि ल हा मित्रांनो दंत्य वर्ण आहे. कसला वर्ण आहे? दंत्य. ठीक आहे, सगळेच्या सगळे आपल्या समोर आहेत. खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो? तर ते आहे भ. ठीक आहे. आणि र हा मूर्धन्य आहे. आपल्या इथल्या भागाला मूर्धा म्हणतात बघा. ठीक आहे. क हा कंठ्य वर्ण आहे. भ हा ओष्ठ्य आणि ल हा दंत्य वर्ण आहे. ठीक आहे, सगळ्याच्या सगळे उत्तर आपल्या समोर येतं. PSI ला प्रश्न आलेला आहे 2017. ठीक आहे. पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते म्हणते मित्रांनो? ठीक आहे, विजातीय स्वर ओळखायला लावलाय. क्लर्कला आलेला प्रश्न आहे. 2017 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मित्रांनो ई आणि ई हे दोघही सजातीय स्वर आहेत. कसले स्वर आहेत? सजातीय स्वर आहेत. दोघही सजातीय स्वर आहेत. ठीक आहे. उ आणि उ हे दोघं पण सजातीय स्वर आहेत. सांगतो काय असते तर. ठीक आहे. अ आणि आ हे दोघही सजातीय स्वर आहेत. सजातीय स्वर. पण जर आपण पाहिलं मित्रांनो तर उ आणि ये हे आहेत मात्र विजातीय स्वर. चला घ्या लक्षात. ज्या दोन स्वरांचे उच्चार्थांश समान असते अशा स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. विषय संपला. आणि ज्या दोन स्वरांचे उच्चार्थांश समान नसते अशा स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. बाकी काय बघायची गरज नाही. ठीक आहे. मग मित्रांनो जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर या अ चं उच्चारस्थान कंठातून आहे आणि आ चं पण उच्चारस्थान कंठातून आहे. दोघांचं सारखंच आहे म्हणून सजातीय स्वर आहेत. या उलट या उ चं उच्चारस्थान ओठातून आहे, उ चं उच्चारस्थान ओठातून आहे. दोघांचं सारखंच आहे म्हणून सजातीय आहेत. या उलट या ई चं उच्चारस्थान तालव्य आणि ई चं उच्चारस्थान तालव्य दोघांचं सारखंच आहे म्हणून सजातीय स्वर आहेत. पण सगळ्यांच्या उलट जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर या उ चं उच्चारस्थान ओठातून आहे आणि ए चं उच्चारस्थान कंठ तालव्य. मग दोघांचं वेगळं आहे म्हणून विजातीय स्वर आहेत. आणि ज्या दोन स्वरांचे उच्चारस्थान समान असते त्यांना सजातीय स्वर म्हणतात. आणि ज्या दोन स्वरांचे उच्चारस्थान समान नसते त्यांना काय म्हणतात? विजातीय स्वर. विषय संपला. आणि आपल्याला ओळखायला काय सांगितले? विजातीय स्वर. आणि मित्रांनो म्हणून तेच आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. संपला विषय. ठीक आहे. वेगळा गट ओळखा म्हणते. ठीक आहे, 2017 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. वेगळा गट ओळखायचा आहे. साधा प्रश्न आहे, साधा नाही, समजणाऱ्याला साधा आहे. लक्षात घ्या मित्रांनो. क, ख, ग, घ आणि ग, च, छ, ज, झ आणि अन, ट, ठ, ड, ढ आणि न ही सगळी व्यंजन आहेत. कुठं कुठं पाय जरी मोठा नसला तरी पण ही व्यंजन आहेत मित्रांनो. तर ही आहेत वर्गीय व्यंजने. कसली व्यंजने आहेत? वर्गीय व्यंजने. वर्गीय व्यंजने म्हणजेच काय? स्पर्श व्यंजने. कसली व्यंजने आहेत? स्पर्श व्यंजने. किती असतात? 25.
आणि जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, जर आपण ऑब्झर्वेशन केलंच तर य हा ई मात्र स्वर आहे, ई हा रस्व स्वर आहे, रस्व स्वर. असेच प्रश्न असतात मग याला. ठीक आहे. य ल व आणि श. ठीक आहे. जर आपण ऑब्झर्वेशन केलं, मित्रांनो, तर य ल हे लंगडच आहे मित्रांनो. य ल व श हे मात्र अवर्गीय व्यंजन आहेत. अवर्गीय व्यंजने. मग वेगळा गट आहे नाही मित्रांनो, आणि वेगळा गट आहे म्हणून तेच उत्तर आहे ड. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, फक्त ड. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये मित्रांनो स्पर्श व्यंजने 25 आहेत. ठीक आहे. किती येतं? 25. त्यातले सगळेच्या सगळे काही त्यांनी दिलेले नाहीत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो हे तिघ वर्गीय व्यंजने आणि हे आहेत अवर्गीय व्यंजने. फक्त ई सोडता याच्यातला. ई हा रस्व स्वर आहे, तेच आपलं उत्तर आहे ड. म्हणून फक्त ड केलं आपण बरोबर. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत मित्रांनो? ठीक आहे. किती म्हणते? मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. मराठी भाषेत 4 अर्धस्वर आहेत. कोणकोणते आहेत मग मित्रांनो? य, र, ल आणि व. प्रत्येकाला मी लंगड केल्या, लक्षात ठेवायचं. हे 4 कोण आहेत मित्रांनो? अर्धस्वर आहेत. कोण येतं? अर्ध स्वर. आणि मराठी भाषेत किती अर्धस्वर आहेत? 4 अर्धस्वर आहेत तुमच्या समोर. ठीक आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. बरं, तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना मित्रांनो वर्ण असं म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. ठीक आहे. तांत्रिक सहाय्यक 2017 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. आणि मग ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते. जोड अक्षर म्हणल्या तर मित्रांनो, तर तिथं आपण व्यंजन टाकू. तर काय टाकू? व्यंजन. काय म्हणतंय? जोड अक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. कसं उच्चारले जाते? अपूर्ण. उदाहरणार्थ इथं प्र आहे. या प्रची जर आपण फोड केली, प अधिक र अधिक अ, हे आहे जोड अक्षर. मग याच्यातलं पहिलं व्यंजन कोणतं आहे मित्रांनो? हे. मग हे कसं असतंय? अपूर्ण उच्चाराचं असते. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. च, त्याचबरोबर छ, ज आणि झ ही व्यंजने कोणती? ही व्यंजने कोणती? तांत्रिक सहाय्यक 2017 ला परीक्षेत प्रश्न आलेला मित्रांनो. च, छ, ज, झ. तर मित्रांनो च, छ, ज, झ ही आहेत मित्रांनो दंत तालव्य. ठीक आहे. च, छ, ज आणि झ ही कसली व्यंजन येतं? दंत तालव्य. ही कधी दंत तालव्य असतात तर कधी तालव्य असतात. त्याचं थोडंसं आपल्याला स्पष्टीकरणासहित पाहावं लागतंय. ठीक आहे. सध्या तरी आपण इथं पर्यायामध्ये दंत तालव्य म्हणून टाकणार आहोत. वाक्य म्हणजे डॅश डॅश होय. ठीक आहे. वाक्य म्हणजे काय? थोडक्यात 2017 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो ठराविक क्रमाने येणारे अक्षरे नाही, होणार नाही. पूर्ण अर्थाचे बोलणे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलायचं. मी जेवण करतो, पूर्ण अर्थ आहे. मग पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय? वाक्य. पण मित्रांनो ती वाटतच नाही तिथं तसं. परीक्षेत आपल्याला हे वाटत करावं वाटते, क्रमाने येणारे शब्द वाटते बघा, क्रमाने येणारे शब्द वाटते करावं. तसं नाही. पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजेच काय? वाक्य होय. पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? बापरे. पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते म्हणते? पुढीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय दंत तालव्य. ठीक आहे. ऑप्शन नंबर पुन्हा सेम च, छ, ज, झ, झ असं आहे. ते च, छ, ज आणि
च सगळे लंगडे आहेत, फक्त एवढंच आहे. ठीक आहे. मग च, त्याचबरोबर छ, त्याचबरोबर ज, त्याचबरोबर छ, ही कसली व्यंजन आहेत मित्रांनो? दंत तालव्य. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. त थ, पुन्हा सेम प्रश्न. त थ द ध न ल आणि स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. बापरे, लंगडे. त थ द ध न ल स ही 7 व्यंजने डॅश डॅश आहेत. PSI मुख्य 2017 ला परीक्षित प्रश्न आलेला मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो ही आहेत दंत्य व्यंजने. कसली वर्ण येतं? दंत व्यंजने. त थ द ध न ल स ही दंत्य व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये. ठीक आहे. आणि तुमच्या समोर आहेत. क च ट त प, क च ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात म्हणाले? STI मुख्य 2017 ला परीक्षेत प्रश्न आला मित्रांनो. STI. ठीक आहे. मग क च ट त प ही आहेत मित्रांनो स्पर्श व्यंजने. कोण येतं? स्पर्श व्यंजने. घेऊया थोडक्यात माहिती. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, स्पर्श व्यंजने. ठीक आहे. पहा, लक्षात घ्या. क, ख, ग, घ आणि ग, च, छ, ज, झ आणि अन, ट, ठ, ड, ढ आणि न, त, थ, द, ध आणि न, प, फ, ब, भ आणि म. आता लक्ष द्या मित्रांनो, ही पहिली 2 आहेत ना, हे कठोर व्यंजन आहेत. कसली व्यंजन आहेत? कठोर व्यंजने. हे आहेत 10. क ख, च छ, क ख, च छ, ट ठ, त थ आणि प फ ही कठोर व्यंजने आहेत. किती येतं? 10. त्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो, ही दुसरी जी 10 आहेत ही मृदू व्यंजने आहेत. मृदू व्यंजने किती येतं? 10. मग कोणकोणती? ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध आणि ब आणि भ. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, जर ही जी 5 आहेत ही अनुनासिके आहेत. कोण येतं? अनुनासिके. अनुनासिके किती येतं? 5. मग कोणकोणते येतं? ग, अन, न, न आणि म. आणि मित्रांनो हे सगळे मिळून हे सगळेच्या सगळे कोण येतं? तर हे आहेत स्पर्श व्यंजने. कोण येतं? स्पर्श व्यंजने. ठीक आहे. किती आहे टोटल? 25. किती येतं? 25. मग मित्रांनो सरळ सरळ आपल्याला हे विचारले बघा. क च ट त प, क च ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? काय म्हणतात? स्पर्श व्यंजने. विषय संपला. मराठी भाषेमध्ये स्पर्श व्यंजने 25 आहेत. त्यामध्ये कठोर व्यंजने 10, मृदू व्यंजने 10 आणि अनुनासिके 5. विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. तर मित्रांनो विसर्ग हा कंठ्य वर्ण आहे. कसला वर्ण आहे? कंठ्य वर्ण. उदाहरणार्थ पाहिलं तर ह, आहा म्हणता येईल आपल्याला. आहा. आहा हे विसर्ग आहे आणि हा विसर्ग कोण आहे? कंठ्य वर्ण आहे मित्रांनो. मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. प्रश्न जुना आहे, तुम्हाला तीच सांगायलो. क्लर्कला आलेला आहे 2017 ला. तर त्यावेळेस ऑप्शनमध्ये 48, 46, 36, 26. तर ऑप्शन नंबर आपण 1 बरोबर करू 48. पण आता जर तुम्हाला कधी प्रश्न विचारला मित्रांनो मराठी भाषेमध्ये वर्ण किती, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 52. जर तुम्हाला विचारलं पारंपरिक वर्ण किती, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो 48. पारंपरिक विचारलं होता,
पण जर तुम्हाला विचारलं आधुनिक वर्ण किती, आधुनिक वर्ण किती मराठी भाषेत आधुनिक वर्ण, तर मग तुमचं उत्तर असलं पाहिजे 52. लक्षात घ्या, तुमच्या समोर सगळ्या संकल्पना मांडल्यात मी. जर तुम्हाला विचारलं फक्त वर्ण विचारलं 52 सांगायचे, पारंपरिक विचारलं 48 सांगायचे, आधुनिक विचारलं 52 सांगायचे, विषय संपला. त्यानंतर ख झ फ स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. तर मित्रांनो ती आहेत महाप्राण व्यंजने. ख झ फ स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. वनसेवा 2017 आलेला प्रश्न आहे आणि त्याला काय म्हणतात, महाप्राण व्यंजने. ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्या मुखावाटे थोडासा ह निर्माण होतो, ह ची छटा बाहेर पडते, त्यांना काय म्हणायचं, महाप्राण व्यंजने. ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा बाहेर फेकली जाते आणि पर्यायाने ह बाहेर फेकला जातो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, महाप्राण व्यंजने. आणि मग ख झ फ स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. वनसेवा 2017 काय म्हणतात, महाप्राण. व्यंजनात डॅश डॅश मिळवून अक्षर तयार होते. व्यंजनात काय मिळालेलं अक्षर तयार होते, तर मित्रांनो व्यंजनामध्ये स्वर मिळावं लागते तेव्हा अक्षर तयार होते. ठीक आहे. व्यंजनात स्वर मिळवून अक्षर तयार होते. मित्रांनो क्लर्कला आलेला प्रश्न आहे, 2017 परीक्षेत प्रश्न आलेला आहे. उदाहरण जर तुम्हाला म्हणलं प, तर मित्रांनो प हे लंगडे व्यंजन आहे. ठीक आहे. काय करूत आपण, याच्यामध्ये एक स्वर मिसळू, याच्यामध्ये मी स्वर मिसळतो, याच्यामध्ये आपण अस्वर मिसळू. मग प हे अर्ध लंगड आहे, याच्यामध्ये आपण अस्वर मिसळला बरोबर मित्रांनो काय तयार होते बघा, बरोबर पच होते. पहा लक्षात घ्या, हे लंगड आहे व्यंजन. व्यंजनात काय मिसळत आपण, स्वर. मग व्यंजनात स्वर मिसळला की काय बनतंय, प. आणि प कोण आहे मित्रांनो, अक्षर आहे. विषय संपला. मग व्यंजनात स्वर मिळून अक्षर तयार होते. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. अतिशय महत्वाचा भाग आहे, अतिशय महत्वाचा कंटेंट आहे मित्रांनो, बारकावे आहेत खूप. ठीक आहे. आपलं जे चॅनल आहे खरोडे सर मराठी व्याकरण, मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. या व्यतिरिक्त आपलं खरोडे सर मराठी व्याकरण या नावानं ॲप आहे, प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. ठीक आहे. त्यामध्ये सगळ्या बॅच आहेत, अतिशय छान प्रकारे आपण कंटेंट घेतलेला आहे. मित्रांनो पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते. ठीक आहे. क्लर्कला आलेला प्रश्न आहे 2017. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय काय मित्रांनो, आता अल्पप्राण व्यंजन ओळखायचंय. काय ओळखायचंय, अल्पप्राण व्यंजने. मग काय म्हणताय, क आणि ग, पहिलेच ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते. विजातीय स्वर ओळखायचा मित्रांनो. कसला स्वर ओळखायचा आहे, विजातीय स्वर. वनसेवा 2016 परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आपण याच्यावर बघितलंय पण बऱ्यापैकी, पण बघूता. ठीक आहे. ई आणि ई हे दोघंही सजातीय स्वर आहेत, कारण दोघांचे उच्चारस्थान सेम आहे. ठीक आहे. याचं उच्चारस्थान तालव्य आणि याचं उच्चारस्थान तालव्य, दोघांचं सेम आहे म्हणून सजातीय स्वर आहेत. ठीक आहे. उ आणि उ दोघंही सजातीय स्वर आहेत, दोघांचे उच्चारस्थान सेम आहे. याचंही ओष्ठे आणि याचंही ओष्ठे, दोघांचं सेम आहे म्हणून सजातीय स्वर आहेत. अ आणि आ हे दोघंही सजातीय स्वर आहेत, कारण याचंही उच्चारस्थान, दोघांचं उच्चारस्थान सेम आहे. याचंही कंठे आणि याचंही कंठे, म्हणून यांना आपल्याला सजातीय स्वर म्हणता येते. पण या उलट आपलं ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, ते आपलं उत्तर आहे मित्रांनो. उ हे ओष्ठे आणि ये हा कंठ तालव्य, दोघांचं वेगवेगळे आणि वेगवेगळं आहे म्हणून मित्रांनो ते कसले येतं, विजातीय. ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान नसते अशा स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. मग उ हा ओष्ठे आणि ये हा कंठ तालव्य, दोघांचं वेगळे म्हणून विजातीय स्वरांची जोडी आपल्याला सापडेल. मग पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते, तर उ आणि ये. लास्ट प्रश्न मित्रांनो,
खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा. खालील व्यंजन गटातील महाप्राण व्यंजन गट ओळखा. याच्यातून काय ओळखायचंय? महाप्राण. मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ख घ छ ज. ठीक आहे मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन कशाला आलेला प्रश्न बघा ना, राज्यसेवेला आलेला आहे, मुख्य 2016. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा सर छान झालंय नाही झालंय, जे काय असेल ते स्वागत आहे मित्रांनो तुमचं. कोणतीही कमेंट करा, पण तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर व्यवस्थित करा, नाही वाटलं तर ते पण सांगा, हरकत नाही. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.